दादा असं मोठं तुमचं ऐकायचं का? मैं तुळशीराम मी आझाद मैदानात हिंदीमध्ये मी मराठीत विचारत चालेल. हा सांग महाराष्ट्रांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. दादा, आपण जरांगे पाटील आता सध्या वाशीमध्ये आहे, पण प्रति जरांगे आता आझाद मैदानात आहे, काय सांगाल? माझं म्हणणं हे आहे, मी तुळशीराम गुजर, राहणारा अकोलाचं. आता मला माहिती पडलं असा तुळशीराम गुजर, मी पाशी समाजचा आहो. तो माझं म्हणणं हे आहे, तर आता मला विचारलं की साहेब किती वाजता येणार आहेत, तर बहुतेक मला वाटते का 5 वाजतापर्यंत पोहोचतील नक्की. तुम्ही मराठ्यांच्या आंदोलनात आहात, प्रति जरांगे आहात तुम्ही, काय सांगाल? मुझे तो आनंद है कि जैसा जितने भी है सब समर्थन, मेरे को समर्थन दे, बहुत अच्छा लग रहा मेरे को, क्योंकि ये चीज़ों का मेरे को अनुभव नहीं था. बाकी आज इतना मेरे को रिस्पॉन्स मिला कि मैं आज खुद को मेरे को ऐसा लगा कि चलो भाई कुछ तो मेरे पीछे है करके. ओके, जरांगे जी, पासी जी ये बताइए, आप जरांगे साहब के समान दिख रहे हैं, हाँ, तो कैसे फीलिंग, मतलब क्या रिस्पांस कैसे मिल रहा था, कौन कैसे बात कर रहे थे, क्या बात कर रहे थे? मेरे को बहुत रिस्पॉन्स मिला मेरे को कि ये कि भाई आप जरांगे पाटिल कैसे इधर आ गए, जरांगे पाटिल कैसे आ गए. हाथ पकड़ के मैंने बोला भाई मैं जरांगे पाटिल नहीं, मैं उनका छोटा भाई हूँ. मैं जरांगे जरांगे ज्याप्रमाणे जरांगे साहेब ज्याप्रमाणे भाषण करतात किंवा ज्याप्रमाणे एकंदरीत संवाद साधतात, त्याप्रमाणे संवाद साधून दाखवा किंवा बोला मराठा समाज. आता मी साहेबांचं जास्त हे तर पाहिलं नाही, तुम्ही जे म्हणून राहिले का आता साहेबचं म्हणणं हे आहे का बा आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे. सरकार संग चालू आहे त्यांचा निर्णय, ते निर्णय बसला तो मग आम्ही ते त्याचा म्हणजे पुढचं हे करू. आता सरकार साहेब तिकडे आहेत, नाही देईना अजून काय निर्णय बसते त्याच्यानंतर आपण. मनोज जरांगे साहेबांसोबत तुमची काही भेट झाली आहे का, काही वार्ता झाली आहे? नाही सध्या काही भेट नाही झाली माई, पण मी चरणगावला गेलतो. चरणगावला ते माई काही त्यांची भेट झाली नाही, कारण का ते पब्लिक इतकी होती का ते जे गाड वगैरे आहेत ते जाऊन दिले जातात. आता तुम्ही आझाद मैदानात आहात, आझाद मैदानात जरांगे पाटील येणार आहेत, मग नंतर भेट होणार आहे का? आता होणार आहे भेट, बहुतेक होते. काय संवाद होईल तुमचा? आता पाहू ना पुढे काय आहे. तो मग सवालचा मन की बात काय सांगत मनात देवासारखी मेरे तो मुलाकात होंगे तो मेरे को देवा के इसी यानी बहुत आनंद होगा कि चलो एक भगवान रूप बिल्कुल मिले करके, कि एक भगवान मेरे को मिला करके आज तो एक थी, मेरे को बहुत ये लगा. यानी ये करता हूँ सलाम. मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. की लड़ाई चल रही है, हाँ, ये मुद्दा जो आपने बोले मराठा आरक्षण का, ये आरक्षण तो साहब को मिलने को ही होना, और वो साहब लिए सिवा यहाँ से जाएंगे नहीं. ये तो साहब का एक मुद्दा है. साहब तो दूर की बात है, उसके लिए अगर मेरे को भी अगर गोला चलते हैं तो मैं साहब के लिए अभी खाने को तैयार हुए हैं. साहब आएंगे तब आएंगे, अभी मैं गोला खाने को तैयार हूँ. और साहब यही आजाद मैदान है जहां पर मुख्यमंत्री सिंधे जी ने शपथ ली थी, या बताया गया था कि मराठों को आरक्षण हम देंगे. अच्छा, वाटाघाटी या अब साहब ने अभी तक तो आश्वासन साहब को दिए 7 महीने से. इसके बाद में आज क्या निर्णय निकलता है उसका अपन देखते हैं. हाँ यार, मिलेगा आरक्षण मिलेगा. साहब सुन के बात कर देंगे. मला माझं साहेब हेच म्हणणं पाहिजे. आबासाहेब पवार, खंडर तालुका, संभाजीनगर या गावातून आलेलो आहे. मी मराठा समाजासाठी व दरंगे पाटील आमचे दैवत आहे. तरी आज सरकार वेळोवेळी वेळ का आणि समाजामध्ये आमचे छोटे छोटे मुलं आणि नोकऱ्या मिळण्यासाठी आज 70 वर्षापासून लढा चालू आहे. 70 वर्षापासून लढा चालू आहे. आम्ही कुंभी सर्टिफिकेट ओबीसी मधून मिळालंच पाहिजे.
आमचे एक धरंगे पाटील म्हणून आम्हाला भावासारखे आम्हाला इथं भेट झाली तर आम्हाला कौतुक वाटलं. पहिल्यांदा आम्ही शुभेच्छा दिल्या. थँक्यू. हा.